प्रियजनांना पुरेपूरता प्रदान करणे हे तुमचे सामर्थ्य आहे असे दिसते. तुम्हाला त्यांना आरामशीर, सुरक्षित किंवा आनंदी पाहणे आवडते जे तुम्हाला सुरक्षितता आणि आनंदाची भावना देते. नकळत चांगले वाटण्यासाठी कोणावर तरी अवलंबून राहिल्याने तुमची भावना अस्वस्थ होते. प्रत्येकाला शिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी स्वतःची जागा आवश्यक असते. ते करण्यासाठी तुम्ही स्वतःलाही जागा द्यावी. ते जिथे आहेत तिथे सर्व काही असले पाहिजे. तरीही तुम्हाला तुमच्या जादूच्या स्पर्शाची गरज असताना ते अपूर्ण वाटतात. चीड म्हणजे तुम्ही ढवळून घ्या. या वातावरणात परिपक्व होणे कोणालाही अवघड आहे. स्वतःवर कोणता वैयक्तिक विकास लागू करायचा हे तुम्ही अंतर्दृष्टीपूर्वक समजून घेतले पाहिजे. मग या उदाहरणाने नेतृत्व करा. निवडणे आणि निवडणे, आपल्या तोंडात काहीही चांगले नाही. वेगळा दृष्टिकोन ठेवण्यासाठी तुम्हाला नापसंती वाटणारी एखादी गोष्ट स्वीकारली पाहिजे. जुन्या पॅटर्नला चिकटून राहणे सुधारणेसाठी चांगले नाही. त्यामुळे तुमचा निर्णय सोडून द्या आणि तुमची ग्रहणक्षमता वाढवा. स्वतःला कमी ओझे देऊन पुरस्कृत करण्यासाठी योग्य शिल्लक शोधा. यासाठी तुम्हाला काही क्रियाकलाप सोडून द्यावे लागतील ज्यामुळे तुमच्या आरोग्यास फायदा होत नाही, जसे की नकारात्मक भावना असलेले. शिवाय, स्वतःला योग्य ती दयाळूपणा देण्यासाठी चिंता, घाई आणि भीती यासारख्या अप्रिय संवेदना दूर करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? आपल्या कल्पना जगाला संतुष्ट करणे खूप कठीण आहे. ते चालू ठेवणे प्रियजनांसाठी संघर्ष आहे. तुम्ही स्वतःला इतरांवर कसे लादता ते कमी करा. तुमच्यामध्ये एक काळी बाजू आहे जी तुम्ही हाताळली नाही. त्याचा लहरी परिणाम समजून घेण्यासाठी आपण पृष्ठभागाच्या खाली पाहणे आवश्यक आहे. एक कडवट प्रसंग समोर यायचा आहे. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये कारण तुम्ही ज्या पद्धतीने वागता ते तुमच्या बरी न झालेल्या जखमेशी संबंधित आहे. जेव्हा तुम्ही हे दुःख मान्य करता तेव्हा तुम्ही सकारात्मक पद्धतीने बदलू शकता. जेव्हा एखादी परिस्थिती तुमच्यासाठी संवेदनशील बनते, तेव्हा तुमची आंतरिक समस्या ओळखण्यासाठी खोलवर जाण्याऐवजी तुम्ही क्षण गोठवण्याचा कल असतो. तुम्ही कोण आहात असे तुम्हाला वाटते याचे वर्णन तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. असे काहीतरी आहे, किंवा बरेच काही, जे तुम्हाला स्वतःबद्दल माहीत नाही. विशिष्ट नात्यासाठी संरक्षण करण्याच्या तुमच्या कर्तव्याच्या भावनेमुळे कोण बरोबर किंवा चूक यावर जोर दिला जातो. या स्थितीत प्रेमामुळे नात्यात अंधार निर्माण होतो. तुमचा दृष्टिकोन या व्यक्तीला कसा त्रास देत आहे ते पहा. सकारात्मकता वाढवण्यासाठी वैयक्तिक जागेत आदर आवश्यक आहे.